हॅलो एव्हरीवन, आज आपण FY BCom सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 रॉयल्टी अकाउंट्स इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 4.18 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। A Limited took from B Limited a lease of coal field for a period of 15 years from 1st January 2020। 1 जानेवारी 2020 पासून A लिमिटेडनं B लिमिटेडकडून त्याची जी फील्ड आहे ती लीजनी घेतलेली आहे। ऑन अ रॉयल्टी ऑफ ₹3 पर टन ऑफ अ कोल एक्स्ट्रॅक्टेड, म्हणजे जसं कोल निघल त्याच्यावर एका टनाला ₹3 ₹3 रॉयल्टी म्हणजे रेंट किती आहे? एका टनाला ₹3 आहे। विथ अ डेड रेंट ऑफ ₹8,000 फॉर द फर्स्ट इयर्स। पहिल्या वर्षी डेड रेंट म्हणजे मिनिमम रेंट आहे, पहिल्या वर्षी ₹8,000 मिनिमम रेंट। तर ह्याला अंडरलाईन करून इथं लिहून ठेवा। डेड रेंट म्हणजे डीड म्हणजे ॲग्रीमेंटचं रेंट आहे, त्याला मिनिमम रेंट आपण म्हणतो। तर मिनिमम रेंट पहिल्या वर्षी ₹8,000 आहे। विथ अन ॲन्युअल इन्क्रीज ऑफ ₹1,000 इन एव्हरी सबसिक्वेंट इयर। एव्हरी सबसिक्वेंट इयर म्हणजे प्रत्येक वर्षी, एव्हरी म्हणजे प्रत्येक वर्षी ₹1,000 तुमचं मिनिमम रेंट वाढणार आहे। म्हणजे मिनिमम रेंटचा जो कॉलम आहे तो पहिल्या वर्षी 8,000, दुसऱ्या वर्षी 9,000, 10,000, 11,000, 12,000 म्हणजे एक ₹1,000 तुमचं जे मिनिमम रेंट आहे ते वाढणार आहे। आणि पुढे सांगितलेलं आहे विथ अ राईट ऑफ रिकॉप शॉर्ट वर्किंग आउट ऑफ द रॉयल्टीज फॉर द नेक्स्ट 2 इयर्स। म्हणजे जी तुमची रॉयल्टी आहे ती जर कमी असेल, मिनिमम रेंटपेक्षा रॉयल्टी कमी असेल, तेव्हा काय केलं जाईल की जी ही सपडमध्ये येणारी अमाऊंट आहे ती पुढील 2 वर्षामध्ये नेक्स्ट 2 इयर्समध्ये रिकवर केली जाईल। म्हणजे 2 वर्ष पुढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 2 इयर्समध्ये ती रिकवर केली जाईल। द कंपनी क्लोज इट्स बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर। कंपनीचं बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे इयर संपणार आहे 31 डिसेंबर 2000 म्हणजे 31 डिसेंबरला प्रत्येक इयरला। द आउटपुट इन द फर्स्ट 5 इयर्स ऑफ द लीज ऑज एज फॉलोज। जे फर्स्ट 5 इयर्सचं जे लीज झालेलं आहे, करार झालेला आहे, त्याचे आपल्याला इयर्स आणि आउटपुटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। इयर आहे 2020, 21, 22, 23, 24, 20, 21, 22, 23, 24। टन्स आपल्याला इथं दिलेला आहे। पहिल्या वर्षी नील आहे, दुसऱ्या वर्षी 1,000 टन, तिसऱ्या वर्षी 3,000, 6,000, 8,000 असं आपल्याला उत्पादन किती झालेलं आहे ते दिलेलं आहे। आणि पास करायचे आहे जर्नल एंट्रीज ऑल द ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू रॉयल्टीज फॉर द 5 इयर्स इन द बुक्स ऑफ A लिमिटेड, दॅट इज टू से लेसी ओनली। A इज अ लेसी आणि B इज अ लेसर। B कोण आहे? लँडलॉर्ड आहे, म्हणजे तो जमीन मालक आहे, त्याला लेसर म्हणतात। A ला लेसी म्हणतात। A हा खान मालक आहे, त्याला लेसी म्हणतात। तर मग लेसीच्या बुकमध्ये तुम्हाला जर्नल करायचं आहे। जर्नल करण्यासाठी तुम्हाला एक वर्किंग टेबल अगोदर तयार करावा लागतो। तर मग सर्व ही इन्फॉर्मेशन आपण इथं अशीच ठेवू, याच्यावरून हा वर्किंग टेबल आपण बनवणार आहोत। मग सोल्युशनमध्ये लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ A लिमिटेड लेसी। वर्किंग टेबल हा इम्पॉर्टंट आहे, ह्याला मार्क्स असतात। हा जर झाला नाही टेबल तुम्हाला किंवा करता नाही आला तर जर्नल एंट्री करता येणार नाहीत। तर मग मी तुम्हाला जर्नल एंट्री लॉजिकनी शिकवणार आहे, पण हा टेबल पहिला तुम्हाला बनवता आला पाहिजे। मग जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा इथं इयर, तर हे इयर ॲज इट इज आपण इथं टाकून घ्यायचं आहे। इयर आहे 2020, नंतर आहे 2021, त्याच्यानंतर 2022, त्याच्यानंतर आहे 2023 आणि 2024। हे इयर आपले मी इथं बघून ॲज इट इज पुट केले। त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट दिलेला आहे, तर आउटपुट पहिल्या वर्षी आउटपुटच्या कॉलममध्ये पहिल्या वर्षी नील म्हणजे काहीच उत्पादन झालेलं नाही, प्रोडक्शन नाही झालं। दुसऱ्या वर्षी 1,000, तिसऱ्या वर्षी 3,000, चौथ्या वर्षी 6,000, नंतर आहे 8,000। हे झालं तुमचं आउटपुट। आउटपुट म्हणजे तेवढा कोल तुमच्या मायनिंगमधून निघालेला आहे। आता तुम्हाला रॉयल्टी एका टनाला ₹3, किती टन प्रोडक्शन झालं? पहिल्या वर्षी 0। तर मग तुम्ही कसं कॅल्क्युलेशन कराल बघा बरं। पहिल्या वर्षी जी तुमची रॉयल्टीचा कॉलम आपण वर्किंग नोट करतोय, मी तुम्हाला वर्किंग केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही म्हणून मी वर्किंग नोट करत आहे। वर्किंग नोट्स रॉयल्टी कशी फाइंड करायची? रॉयल्टी तर काय करायचं आहे, पहिल्या वर्षी प्रोडक्शन आउटपुट किती झालेलं आहे? आउटपुट
इंटू रॉयल्टी पर टन 3 असं करू आपण ₹3 पर टन आउटपुट किती आहे इथं नील म्हणजे 0 इंटू ₹3 म्हणजे आन्सर काय आलं पहिल्या वर्षी रॉयल्टी आहे 0 म्हणजेच नील 0 म्हणजे काय नील तुमची रॉयल्टी आली रॉयल्टी काहीच नाही कारण भाडं काहीच नाही कारण उत्पादनच नाही तर तुम्ही भाडं द्याल का नाही तर पहिल्या वर्षी आलं नील आणि मिनिमम रेंट आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे पहिल्या वर्षी 8,000 तर आपण इथं लिहू मिनिमम रेंट आहे 8,000 आता पुढं काय सांगितलं आहे की जे मिनिमम रेंट आहे ते प्रत्येक वर्षी 1,000 रुपयांनी वाढत जाणार आहे इथं लिहिलं इन्क्रीज ऑफ ₹1,000 इन एव्हरी सबसिक्वेंट इयर मग आपण काय करणार आहोत इथं 8,000 होतं ह्याच्यामध्ये 1,000 रुपये ॲड केले तर येईल 9,000 9,000 इथं येईल 10,000 1,000 रुपयांनी वाढ होत गेली 10,000 प्लस 1,000 केलं तर येईल 11,000 आणि इथे येईल 12,000 हे झालं मिनिमम रेंट आता आपल्याला रॉयल्टीचा कॉलम फिल करायचा आहे तिथं काय करायचं एका टनाला 3 रुपये म्हणजे इथं किती उत्पादन झालं तर 1,000 टन हे इयर होतं 2020 हे दुसरं वर्ष आहे 2021 इथं काय झालं आउटपुट किती झालं बघा 1,000 एका टनाला किती रुपीज 3 रुपीज मग किती झालं 1,000 इंटू 3 3,000 रॉयल्टी किती आली 3,000 तसंच 2022ला पण आपल्याला करायचं आहे 2022 आउटपुट आहे 3,000 इंटू ₹3 एका टनाला 3 रुपये मग 3,000 टनाला किती 3 त्रिक 9 9,000 रुपीज हे आली रॉयल्टी 9,000 आता 2023ला आहे आउटपुट आहे 6,000 एका टनाला आहे ₹3 6 3 जा 18,000 ही झाली तुमची रॉयल्टी नंतर आउटपुट आहे 2024ला आउटपुट म्हणजे उत्पादन झालं 8,000 टन एका टनाला 3 रुपये 8 त्रिक 24 24,000 ही झाली तुमची रॉयल्टी हे तुम्हाला टेबल बनवता आलाच पाहिजे आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे ह्या वर्किंगवरून आपण ही रॉयल्टीची अमाऊंट फाइंड केली मिनिमम रेंट 1,000 रुपयांनी वाढत गेलं आता इथं आल्यानंतर तुम्ही विचार करायचा आहे तुम्हाला रॉयल्टी आणि मिनिमम रेंट मी असं सांगितलेलं आहे ॲग्रीमेंटमध्ये काय सांगितलं आहे की एकतर कमीत कमी तुम्हाला मिनिमम रेंट दिलं जाईल किंवा जास्तीत जास्त रॉयल्टीची अमाऊंट जास्त झाली की मी तुम्हाला रॉयल्टी देणार आणि जर समजा मिनिमम रेंटपेक्षा रॉयल्टी कमी असेल तेव्हा मी तुम्हाला मिनिमम रेंट देणार जी जास्त अमाऊंट आहे ते तुम्हाला देणार आता तुम्हाला जर मी म्हणलं की रॉयल्टी देऊ का मिनिमम रेंट देऊ तर पहिल्या वर्षी तुम्ही काय म्हणाल पहिल्या वर्षी रॉयल्टी 0 आहे आणि मिनिमम रेंट 8,000 आहे तुम्ही म्हणाल आम्हाला 0 नको 8,000 पाहिजेत मग मी अमाऊंट पेएबलमध्ये लिहिणार 8,000 मी तुम्हाला देईन पेएबल म्हणजे देईन पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत माझ्याजवळ उत्पादन काहीच नाही आहे उत्पादन नाही आउटपुट नाही पैसे नाहीत मी तुम्हाला 8,000 भाडं देऊ नाही शकत आहे मी काय म्हणणार की 8,000 आहेत हे उधार ठेवा सपर्डमध्ये उधार मी देईन लिहिलंय पेएबल लिहिलंय 8,000 देईन तुम्हाला पण माझ्याकडे आत्ता नाही आहेत पुढील 2 वर्षामध्ये इथं लिहिलंय बघा नेक्स्ट 2 इयर्स हे जे 8,000 रुपये उधार आहेत मी काय केलं उधारीच्या कॉलममध्ये लिहिलं म्हणजे सफळ मी तुम्हाला दिलेलं नाही देणार आहे कधी तर एक तर हिथं देईन किंवा हिथं देईन हिथं जर मी नाही देऊ शकले तर मग हिथं जाईल राईट ऑफ होईल हिथं रिकवर करू किती वर्षात करू शकते नेक्स्ट 2 इयर्स इथं लिहिलंय बघा रिक ऑफ शॉर्ट वर्किंग आउट ऑफ द रॉयल्टीज फॉर द नेक्स्ट 2 इयर्स 2 वर्षामध्ये मी काय करेन रिकवर करेन म्हणून हिथं किंवा हिथं जर रिकवर नाही झालं तर मी तुमचे पैसे बुडवणार मी तुम्हाला 8,000 रुपये देणार नाही तर मग ते राईट ऑफमध्ये येतील किंवा रिटर्न ऑफमध्ये येतील तुम्ही काय मागणार नील मागणार का 8,000 मागणार तर तुम्ही 8,000 मागणार म्हणून मी म्हणलं ठीक आहे मी तुम्हाला 8,000 रुपये देईन पण काय करा 8,000 उधार ठेवा मी आत्ता नाही देऊ शकत तर मी पुढील 2 वर्षामध्ये तुमची उधारी देईन तर मग इथं काय येणार नाही इथं काय येणार नाही आता नेक्स्ट इयरला बघा 2021ला आपण आलो तर इथं पण तीच परिस्थिती आहे मिनिमम रेंट आहे 9,000 आणि रॉयल्टी आहे 3,000 तुम्ही काय मागाल तुम्ही म्हणाल नाही आम्हाला मिनिमम रेंट पाहिजे मग मी इथं लिहिलं मिनिमम रेंट ठीक आहे मी म्हणलं तुम्हाला 9,000 रुपये देईन मग
आता काय झालं बघा, तुम्ही मागितलं मला 9,000 रुपये, पण माझ्याजवळ आहेत किती, रॉयल्टी किती आहे 3,000 रुपये. मी म्हटलं माझ्याकडे 3,000 रुपीजच आहेत. मग राहिलेले 6,000 रुपये काय करा, उधार ठेवा. म्हणजे ह्या दोघातला जो डिफरन्स येईल 9,000 मायनस 3,000, तर तो येईल सफडमध्ये 6,000 रुपये. आणि सफडचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर सफडमध्ये कधी अमाऊंट येते, सफडमध्ये सफड इज इक्वल टू मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. मिनिमम रेंट किती आहे बघा इथं 9,000 मायनस रॉयल्टी आहे 3,000. म्हणजे आन्सर आलं किती आलं 6,000. 6,000 तुमच्या सफडमध्ये येतील. म्हणजे उधार ठेवले मी 6,000 रुपये उधार ठेवले. मग आता हे 6,000 कधी रिकवर करायचे, नेक्स्ट 2 इयर्स, ह्याच्या खालचे 2 वर्ष इथं किंवा इथं. इथं जर रिकवर नाही झाले तर 6,000 इथं जातील. आपण बघू, पहिले 8,000 आपल्याला इथं किंवा इथं रिकवर करायचे. इथं जर नाही झाले तर ते इथं येणार आहेत, हे 8,000. आणि 6,000 कधी रिकवर करायचे, इथं किंवा इथं. इथं नाही झाले तर ते इथं येणार आहेत. लक्षात नीट ठेवायचं आहे. मग इथं रिकवर होत आहेत काही 8,000 नाही, इथं काहीच नाही. राईट ऑफ इथं होणार नाही, इथं राईट ऑफ होईल जर नाही झाले इथं तर. आता बघा इथं पण काय झालं की 9,000 रॉयल्टी आहे आणि मिनिमम रेंट 10,000 आहे. जेव्हा मिनिमम रेंट जास्त असतं तेव्हा तुम्ही मिनिमम रेंटच मागता. जेव्हा मिनिमम रेंट देईल ना तेव्हा डायरेक्ट अमाऊंट पेएबलमध्ये मिनिमम रेंटची अमाऊंट टाकायची. तुम्ही म्हणाल मला 9,000 नको, मला 10,000 रुपये भाडं पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला 10,000 रुपये भाडं देईन. पण आता बघा सफडमध्ये येतं आहे, कारण मिनिमम रेंट किती आहे 10,000 आहे. दुसऱ्या वर्षी बघा 10,000 मिनिमम रेंट आणि रॉयल्टी किती आहे 9,000. मग किती आन्सर येते 1,000. 1,000 आहे हे सफडमध्ये येईल. इथं हे 1,000 उधार ठेवले, मी म्हणलं 9,000 घ्या आणि 1,000 रुपये आहे ते मी उधार देईन, म्हणजे नंतर देईन. पण तुम्ही इथं अमाऊंट पेएबलमध्ये लिहिलंय, मी पेएबल लिहिलंय म्हणजे नॉट पेड, तर देईन असं म्हणलंय. मग हे 1,000 रुपये नंतर देईन. मग कधी देईन, एकतर हिथं देईन किंवा हिथं देईन. हिथं जर नाही दिलं तर ते बुडवून मी तुमचे पैसे, म्हणजे राईट ऑफ होतील. तर आता इथं बघा, आता इथं विचार करायचा आहे, हे जे 8,000 होते त्याचे पहिलं आणि दुसरं वर्ष 2 वर्षामध्ये ते सबसिक्वेंट किंवा नेक्स्ट 2 इयर्समध्ये रिकवर करायचे आहेत. हे 8,000 कुठं रिकवर करायचे आहेत 1 आणि 2 ह्या वर्षी. इथं रिकवर होत आहेत का नाही, जेव्हा रॉयल्टी जास्त होते तेव्हा रिकवर होतं. तर रिकवरचा कॉलम बघा, इथं फॉर्म्युला बघा, रिकवर्डचा फॉर्म्युला कसा असतो, कधी रिकवर्ड होतं जेव्हा रॉयल्टी जास्त असते. रॉयल्टी ह्याच्या अपोजिट फॉर्म्युला येतो रॉयल्टी मायनस मिनिमम रेट. तेव्हा रिकवरमध्ये येतं. पण आता इथं होतंय का बघा, रिकवरमध्ये अमाऊंट येते का नाही. रॉयल्टी आहे 9,000 आणि मिनिमम रेंट आहे 10,000. 9,000 मधून 10,000 जाते का, नाही जाते. मायनसमध्ये येत आहेत 1,000 रुपये, म्हणून ते रिकवरमध्ये येणार नाही. तर रिकवर हे 8,000 रुपयातले काहीच अमाऊंट इथं मी देऊ शकत नाही तुम्हाला, कारण माझ्याकडे रॉयल्टी कमी आहे. म्हणून जेव्हा रॉयल्टी कमी असते तेव्हा रिकवर होत नाही. तर मग काय केलं मी, हे 8,000 होते, 1 आणि 2 वर्ष होते, त्याला उधारीचा कालावधी होता. मी असं सांगितलं होतं की पुढील 2 वर्षात मी रिकवर करेन. जर 2 वर्षात मी रिकवर नाही करून शकले तर ते राईट ऑफच्या कॉलममध्ये येतील किंवा रिटर्न ऑफच्या कॉलममध्ये येतील. मी 8,000 रुपये उधारी तुमची बुडवली, मी तुम्हाला 8,000 रुपये देणार नाही. 1 0 जास्त झाला, 8,000 रुपीज. 8,000 रुपीज मी देणार नाही. कुठल्या वर्षीचे होते, 2020चे होते. 8,000 रुपीज. 8,000 रुपीज तुमच्या रॉयल्टीच्या अमाऊंटमध्ये, रिकव्हरीच्या रिटर्न ऑफच्या कॉलममध्ये येईल. $8,000 आहे, चुकून 1 0 जास्त झाला होता. 8,000 अमाऊंट आहे रिकवरमध्ये. मग आता बघा, हे 6,000 कधी रिकवर करायचे आहेत, 1 आणि 2 हिथं नाही झाले तर हे 6,000 पण राईट ऑफ होतील. तर आपण पुढे जाऊया. बघा इथं झालं तुमची रॉयल्टी जास्त झालेली आहे मिनिमम रेंटपेक्षा, मग मी रिकवर करू शकते. आता इथं बघा, सफडचा जर फॉर्म्युला आपण यूज केला, इथं
2023ला, मी इयर लिहिते तर 2023 सफर्डमध्ये कसं येतं फॉर्म्युला, तर मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. मिनिमम रेंट किती आहे बघा 2023ला 11,000. रॉयल्टी आहे 18,000. मायनस होत आहे का, नाही होत, निगेटिव्हमध्ये येतात 7,000. 7,000 हे निगेटिव्हमध्ये येत आहे, म्हणजे सफर्डमध्ये अमाऊंट तुमची येणार नाही, तर मग इथं येईल डॅश. आता बघायचं आहे आपल्याला रिकवरमध्ये. रिकवरचा फॉर्म्युला ह्याच्या अपोजिट येतो, रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट. मिनिमम रेंट रॉयल्टी किती आहे बघा इथं 18,000. मिनिमम रेंट आहे 11,000. दोघांचं मायनस केलं तर येते 7,000. हे झालं तुमचं रिकवरमध्ये येऊ शकतं, कारण हा रिकवरचा फॉर्म्युला आहे. तर रिकवरमध्ये येणार तुमच्या इथं 7,000. हे कधीचे रिकवर झाले, हे 6,000. आता बघा 6 पण आणि हे 1 पण, दोन्ही पण रिकवर झाले. आपल्याला हे रिकवर कधी करायचे होते, हितं आणि हितं. आणि हे 1,000 कधी रिकवर करायचे होते, नेक्स्ट 2 इयर्स, हितं आणि हितं. हितं जर रिकवर नसते झाले तर हितं. पण हे 1,000 पण रिकवर होत आहेत आणि 6 पण रिकवर होत आहेत, म्हणजे दोन्ही पण अमाऊंट रिकवर झाल्या. हे 6 पण राईट ऑफमध्ये नाही जाणार आणि हे 1 पण राईट ऑफमध्ये नाही जाणार. कारण हे असं आहे की हे 1,000 पुढील 2 वर्षाच्या आतमध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी पण तुम्ही रिकवर करू शकता किंवा हितंच झालं. मग आपण इथं रिकवर केले कुठले, तर हे 6 आणि हे 1 7. 7च्या 7 मी तुमचे रिकवर करून दिले, म्हणजे देऊन टाकले. तुमचे मागचे उधारी 7,000 रुपये दिली, बुडवले नाहीत, आणि ह्या वर्षी पण काय उधार नाही. मग तुम्ही किती अमाऊंट मागाल, तर आता जेव्हा पण अशी सिच्युएशन येते, रिकवरमध्ये अमाऊंट येते, तेव्हा अमाऊंट पेएबलमध्ये अमाऊंट टाकताना फॉर्म्युला यूज करायचा आहे अमाऊंट पेएबलचा. अमाऊंट पेएबल. अमाऊंट पेएबलमध्ये अमाऊंट येताना कसे येते बघा, रॉयल्टी प्लस रिकवर, सॉरी मायनस रिकवर. रॉयल्टी किती आहे बघा 18,000. रिकवर किती झाले 7,000. अमाऊंट किती येते 11,000. तर अमाऊंट पेएबलमध्ये येणार 11,000. हे लक्षात ठेवा. आपण आत्ता मी मिनिमम रेंट नाही दिलं, ॲक्च्युली रॉयल्टीज तुम्हाला पेड केलेली आहे. मागची उधारी ह्या वर्षीचे रॉयल्टीचे 11,000 दिली आणि मागच्या वर्षीचे 7,000 रुपये उधार होते, ते उधारी देऊन टाकली. आता हिथं आल्यानंतर तुम्ही काय मागाल, 12,000 मागाल का 24,000 मागाल, तर तुम्ही 24,000 मागाल. मग मी सगळेचे सगळे तुम्हाला देणार आहे, कारण मागची काही उधारी राहिलेली नाही, काही रिटर्न ऑफ झालेलं नाही, म्हणून इथं डॅश, इथं डॅश, इथं डॅश. तर हा झाला आपला वर्किंग टेबल. आता आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. जर्नल एंट्र्या करताना आपण काळजीपूर्वक करायच्या आहेत. पहिलं वर्ष आहे 2020. पहिली जर्नल एंट्री. आता इथं आपल्याला पहिली जर्नल एंट्रीमध्ये रॉयल्टी, तुम्ही रॉयल्टीज पण लिहू शकता, रॉयल्टी अकाउंट पण लिहू शकता. हा डेबिट होतो, कारण एच्या बुकमध्ये आपण जर्नल एंट्र्या पास करत आहोत. ए हा कोण आहे, तर खान मालक आहे. तो बी कोण आहे, लँडलॉर्ड आहे, लेसॉर आहे. त्या लेसॉरला काय देतो, रेंट देतो, रॉयल्टी पेड करतो. म्हणजे रॉयल्टी ही एच्या दृष्टीने एक्सपेन्सेस आहे, म्हणजे तो नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलचा रूल आहे डेबिट द एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. म्हणून रॉयल्टी हा एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिट झाला. रॉयल्टीची अमाऊंट आहे नील. आता हे तुम्हाला समजवण्यासाठी मी पूर्ण व्यवस्थित लिहिते, हे नील. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट सांगायचं आहे, ते म्हणजे इथं हा जो कॉलम आहे सफर्डचा, हा पहिल्या एंट्रीमध्ये इथं जर अमाऊंट आली ह्या कॉलममध्ये, तर हा पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट होतो. आणि ह्या कॉलममध्ये जर अमाऊंट आली तर हा पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट होतो.
आणि ह्या कॉलममध्ये जर अमाऊंट आली रिटर्न ऑफच्या, तर हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. हे लॉजिक सांगितलं मी तुम्हाला. तर आता बघा इथं ही 8000 हे ह्या कॉलममध्ये आले सपोर्टच्या, पण नाव काय द्यायचं अकाउंटला? शॉर्ट वर्किंग. आणि तो पहिली एंट्री आहे. पहिल्या एंट्री तो डेबिट होणार, म्हणून मी इथं लिहिणार आहे शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट. अमाऊंट किती आहे बघा इथं? 8000. आणि क्रेडिट कोण होतो? तर बी लिमिटेड. बी लिमिटेडला आपण देणार आहे. बी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. किती देणार आहे? डेबिटची टोटल होती तेवढी. बी लिमिटेड येईल तेव्हा अमाऊंट पेएबलमधलीच अमाऊंट टाकत चला 8000. आणि डेबिट आणि क्रेडिट इक्वल होतं. बीइंग. आता इथं बघा आपल्याला नरेशन लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, शॉर्ट वर्किंग जे आहे ते आपण देऊ नाही शकलो, तर मिनिमम रेंट पेएबल केलेला आहे, रॉयल्टी दिलेली नाही. म्हणजे ही रॉयल्टी दिलेली नाही, मिनिमम रेंट पेएबल आहे, आणि शॉर्ट वर्किंग काय आहे? सफर्ड झालेलं आहे. तर तुम्ही इथं असं लिहू शकता शॉर्ट वर्किंग सफर्ड. अँड काय दिलं तुम्हाला? रॉयल्टी दिली का? नाही. काय दिलं मी? मिनिमम रेंट दिलं, म्हणून लिहायचं अँड मिनिमम रेंट पेएबल, नॉट पेड. पेएबलच्या कॉलममध्ये आहे म्हणून लिहायचं इथं मिनिमम रेंट पेएबल. तर ही झाली आपली पहिली जर्नल एंट्री. आता लगेच आपल्याला दुसरी जर्नल एंट्री करायची आहे. दुसरी जर्नल एंट्री आहे, फिक्सच आहे बघा ह्या एंट्र्या. बी लिमिटेड अकाउंट डेबिट. बी इज अ रिसिवर टू बँक अकाउंट क्रेडिट. बी जेव्हा येतो तेव्हा ही अमाऊंट येईल 2020च्या पण एंट्री करतोय म्हणून ही अमाऊंट येईल 8000. बँकेत येतील 8000. बीइंग मिनिमम रेंट पेड. आपण रॉयल्टी दिली का? नाही. मिनिमम रेंट पेड. तर आता नेक्स्ट बघायचं आहे तुम्हाला. हे तिसरी एंट्री, 3 एंट्र्या होतात एका वर्षामध्ये. तर जी रॉयल्टीची अमाऊंट आहे ती प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होते, पण इथं एंट्री तिसरी होणार नाही, कारण रॉयल्टी इथं नील आहे म्हणून. फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी लिहिते. ही एंट्री तुम्ही आन्सरमध्ये लिहायची नाही. तिसरी एंट्री फक्त समजवण्यासाठी मी करते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट. being royalty transfer टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट P&L अकाउंट. आता मी शॉर्टमध्ये लिहिले कारण इथं रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट नाही, मग रॉयल्टीच्या समोर डॅश, प्रॉफिट अँड लॉसला डॅश. ॲक्च्युली ही एंट्री तुम्ही पास करायची नाही, पण ह्या 3 एंट्र्या प्रत्येक वर्षी अशा एंट्र्या 3 होत जातात. हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ही करून दिली. अशा सेम एंट्र्या होणार 2021ला, फक्त अमाऊंट चेंज होईल. 2022ला, 2023ला अशाच एंट्र्या होणार आहेत. फक्त बघायचं ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली तर शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट होतो पहिल्या एंट्रीमध्ये, आणि जर समजा ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली तर शॉर्ट वर्किंग अकाउंट पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. इथं क्रेडिट होईल ह्या इयरला. आणि समजा ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली तर शॉर्ट वर्किंग अकाउंट तिसऱ्या एंट्रीमध्ये इथं क्रेडिट होतो. हे लक्षात ठेवा. तर आता आपलं इयर 2020 झालं, तर 2021 मधली पहिली एंट्री सेम असेच अकाउंट येणार बघा. इथं फक्त अमाऊंट चेंज होईल. रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू थांबा, आता शॉर्ट वर्किंग काय होणार आहे? डेबिट होणार आहे.
शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट, कारण ह्या कॉलममध्ये अमाऊंट आहे म्हणून 6000 ही शॉर्ट वर्किंगमध्ये ही पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट होतो म्हणून इथं डेबिट होणार आहे. आणि टू बी लिमिटेड अकाउंट नरेशन येईल इथं बीइंग, सेम तसंच नरेशन येईल इथं, कारण इथं हे शॉर्ट वर्किंग सफर्ड झालेलं आहे म्हणजे उधार आहे. मी इथं लिहिणार आहे शॉर्ट वर्किंग सफर्ड अँड मिनिमम रेंट पेएबल. आता अमाऊंट किती बघा, रॉयल्टीची अमाऊंट बघा किती आहे. रॉयल्टीच्या कॉलममध्ये 2021ला 3000, मग इथं टाकले 3000. शॉर्ट वर्किंगमध्ये किती आहे 6000 आणि बी लिमिटेड म्हणजे अमाऊंट पेएबलची अमाऊंट, आणि या दोघांची टोटल केली तरी तुमची 9000 येते. इथे बी लिमिटेडच्या समोर 9000. त्याच्यानंतर त्याच वर्षाची दुसरी एंट्री 2021ची दुसरी एंट्री काय येते तर बी लिमिटेड टू बँक. मग इथं आहे बी लिमिटेड अकाउंट डेबिट. बी लिमिटेड इज अ रिसिवर, तो आहे पर्सनल अकाउंट टू बँक अकाउंट. ए लिमिटेड बी लिमिटेडला पैसे दिले. किती दिले तर अमाऊंट पेएबल, कारण बी आला की नेहमी लक्षात ठेवायचं अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली येईल 9000 आणि 9000. बीइंग काय पेड केलं मी मिनिमम रेंट, कारण मिनिमम रेंट जास्त असेल तेव्हा इथं मिनिमम रेंट लिहायचं, जेव्हा रॉयल्टी जास्त असेल तेव्हा रॉयल्टी पेड लिहायचं. मिनिमम रेंट पेड किंवा पेड मिनिमम रेंट असं पण तुम्ही लिहू शकता. तिसरी एंट्री आहे रॉयल्टीची अमाऊंट प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू रॉयल्टीचा जो डिफरन्स आहे किंवा रॉयल्टी अकाउंट क्लोज केल्यावर येतं रॉयल्टीज अकाउंट क्रेडिट. तर हा अकाउंट आहे डेबिट. रॉयल्टीची अमाऊंट बघा किती आहे 3000, मग रॉयल्टीच्या पुढं 3000 आणि ही अमाऊंट डिफरन्स येतो त्या अकाउंटला. ही जी रॉयल्टीची अकाउंट आहे हितली ही ट्रान्सफर करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याच्यानंतर नरेशन लिहायचं आहे बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट. पी अँड एल अकाउंट म्हणा किंवा प्रॉफिट अँड लॉस पूर्ण लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ह्या 3 एंट्र्या झाल्या 2021च्या. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे 2022 त्याची पहिली एंट्री 2022. आता इथं अमाऊंट पण नीट बघायच्या, नाही तर ह्या टेबलमधल्या अमाऊंट चुकून तुम्ही दुसऱ्या इयरच्या लिहिल्या तर चुकल. तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं आहे. पहिली एंट्री, दुसरी एंट्री, तिसरी एंट्री सेम अशाच येणार आहेत. आणि इथं पण पहिल्या एंट्रीत शॉर्ट वर्किंग डेबिटच होणार आहे, कारण आपण लिहिलंय पहिल्या एंट्रीत डेबिट होतो कुठला तर शॉर्ट वर्किंग अकाउंट, कारण अमाऊंट आली सबवर्डमध्ये म्हणून. तर सेम अशीच येईल, फक्त अमाऊंट चेंज होतील हे वर्ष, फक्त तिसरी एंट्री वेगळी येणार आहे इथं. तर आपण ही एंट्री कशी करणार आहोत, रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग डेबिट टू बी लिमिटेड. तर रॉयल्टीची नीट बघा 2022ला रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे तुमच्या 9000, मी इथे लिहिले 9000. शॉर्ट वर्किंगमध्ये आहे, शॉर्ट वर्किंगचे 3 कॉलम आहेत 1 2 3. तर शॉर्ट वर्किंगमध्ये आहे सफर्डमध्ये 1000 रुपये, मग इथे लिहिले 1000. आणि बी लिमिटेड म्हणजे ही अमाऊंट 10000. नरेशन लिहायचं आहे सेम तसंच, हे वर लिहिले तसंच बीइंग शॉर्ट वर्किंग सफर्ड and minimum rent paid.
रेंट पेएबल म्हणूया आपण, पेड नाही, पेएबल. त्याच्यानंतर दुसरी एंट्री ही येणार आहे बी लिमिटेड टू बँक अकाउंट. बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट आहे ही 2022. नीट बघायचं, चुकून तुम्ही वर खाली कुठं तरी लिहाल तर अमाऊंट जरी चुकली, एक जरी चूक झाली तरी पूर्ण मार्क्स जाणार आहेत. 10,000 being minimum rent paid. त्याच्यानंतर तिसरी एंट्री आहे, आपण रॉयल्टी ट्रान्सफर करतो. आता इथं थांबायचं आहे कारण इथं बघा रॉयल्टी ह्या जो शॉर्ट वर्किंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये रिटर्न ऑफमध्ये अमाऊंट आलेली आहे 8,000. म्हणजे तिसऱ्या एंट्रीमध्ये हा क्रेडिट होतो. तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट. आपण तिसरी एंट्री करतोय. कशी येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट आणि टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. आता बघा रॉयल्टीची अमाऊंट किती आहे बघा, 2022. आपण इयर बघायचं 2022. रॉयल्टीची अमाऊंट आहे 9,000. पहिले प्रॉफिट अँड लॉसला नका टाकू, रॉयल्टीची अमाऊंट माहिती आहे त्या, जी माहीत आहे ती अमाऊंट टाकायची. शॉर्ट वर्किंगमध्ये आहे 8,000. हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो म्हणून इथं क्रेडिट झालाय शॉर्ट वर्किंग अकाउंट तिसऱ्या एंट्रीमध्ये. अमाऊंट आहे 8,000. ह्या दोघांची टोटल आली 17,000. नरेशन लिहायचं. शॉर्ट वर्किंग राईट ऑफ झालेला आहे बीइंग किंवा रिटर्न ऑफ पण म्हणू शकता. शॉर्ट वर्किंग इरिकव्हरेबल पण म्हणू शकता. शॉर्ट वर्किंग इरिकव्हरेबल. and minimum rent and royalty transfer to profit and loss account. Royalty transfer to P&L account. P&L अकाउंटला आपण रॉयल्टी ट्रान्सफर केली. हे झाली 2022ची एंट्री. आता आपल्याला 2023 आणि 24च्या दोन एंट्र्या करायचे आहेत. सेम अशाच होत जाणार आहेत एंट्र्या. तर आता आपलं येणार आहे इयर 2023. इयर आहे 2023. पहिली एंट्री रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टीज अकाउंट डेबिट बघायचं. मागं जाऊन टेबलमध्ये रॉयल्टीच्या कॉलममध्ये किती आहे 18,000. मग इथं लिहिलं मी डेबिटला 18,000. आता पुढं बघायचं आहे की शॉर्ट वर्किंगमध्ये अमाऊंट आहे का, हे शॉर्ट वर्किंग अकाउंट आहे. सबफर्डमध्ये आहे का अमाऊंट, तर नाही. म्हणजे इथं शॉर्ट वर्किंग अकाउंट येणार नाही, पहिल्या एंट्रीमध्ये येणार नाही कारण त्या कॉलममध्ये अमाऊंट नाही. मग बघा इथं आपण एंट्री कशी केली होती, रॉयल्टी, शॉर्ट वर्किंग आणि पी. तर शॉर्ट वर्किंग हा येणार नाही कारण ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही आहे इथं. मग काय येईल तर रॉयल्टी टू बी लिमिटेड, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. अकाउंट क्रेडिट 18,000. अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये पण 18,000 रुपयेच आहेत म्हणून बी. आता इथं काय केलं आपण बघा, इथं काय दिलं आपण, मिनिमम रेंट कमी आहे म्हणजे रॉयल्टी पेड केलेली आहे. सॉरी, हा एक अकाउंट येणार आहे. इथं अमाऊंट आहे ही शॉर्ट वर्किंगच्या पहिल्या एंट्रीमध्ये हा क्रेडिट होतो, डेबिट नाही सॉरी क्रेडिट होईल. पहिल्या एंट्रीमध्ये हा क्रेडिट होईल 7,000. तर इथं बिईंग नाही येणार, इथं येईल टू शॉर्ट वर्किंग, शॉर्ट वर्किंग अकाउंट आणि अमाऊंट आहे त्या कॉलममध्ये 7,000. मग इथं बी लिमिटेडच्या कॉलममध्ये आहे 11,000. तर इथं 18 नाही येणार, 11,000 येईल. 11,000 इथं 11,000, इथं 7,000. नरेशन येईल बीइंग
शॉर्ट वर्किंग रिकव्हरेबल. आता रिकवर झालं म्हणून आपण म्हणणार आहे रिकव्हरेबल. अँड रॉयल्टी पेड. आता मिनिमम रेंट नाही पेड केला, आपण रॉयल्टी पेड केली. अँड रॉयल्टी पेड ॲट द रेट ऑफ पण आपण लिहू शकतो, ॲट द रेट ऑफ ₹3 पर टन असं पण आपण लिहू शकतो, पण जास्त वाढवायचं नाही, छोटंच करायचं. आता दुसरी एंट्री येते बी लिमिटेड टू बँक. ह्या 3 एंट्री लर्नच करून ठेवायच्या म्हणजे मग सोपं जातं. बँक अकाउंट क्रेडिट. बी लिमिटेडच्या कॉलम आहे अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये आहे 11,000 म्हणून आपली अमाऊंट येणार आहे 11,000. बी काय पेड केलं, रॉयल्टी. मिनिमम रेंट नाही म्हणून इथं लिहायचं रॉयल्टी पेड. त्याच्यानंतर तिसरी एंट्री येते रॉयल्टीची अमाऊंट आपण ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉसला. पण इथं बघायचं काय अमाऊंट आहे का, तर इथं नाही आहे म्हणजे शॉर्ट वर्किंग तिसऱ्या एंट्रीत क्रेडिट होणार नाही. तर मग काय येईल, रॉयल्टीची अमाऊंट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी. रॉयल्टीच्या कॉलममध्ये आहे 18,000, इथं दोन्हीकडे पण येणार 18,000. काय केलं आपण, रॉयल्टी ट्रान्सफर केली प्रॉफिट अँड लॉसला. बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. $2023 संपलं, आता येईल 2024. त्याची पहिली एंट्री 2024ची पहिली एंट्री. अशाच येणार आहेत, फक्त शॉर्ट वर्किंग कधी डेबिट आणि कधी क्रेडिट होतो. तर आता बघा ह्या शॉर्ट वर्किंगच्या ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही, म्हणजे पहिल्या एंट्रीत तो शॉर्ट वर्किंग अकाउंट येणार नाही, दुसऱ्या पण एंट्रीत येणार नाही, म्हणजे पहिल्या एंट्रीत तो क्रेडिट पण होणार नाही आणि डेबिट पण होणार नाही, आणि तिसऱ्या एंट्रीत पण होणार नाही क्रेडिट, कारण इथं अमाऊंट नाही आहे. म्हणजे काय होणार आहे, तर पहिली एंट्रीमध्ये रॉयल्टी टू बी लिमिटेड, बी टू बँक आणि प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी अशा एंट्र्या होणार आहेत तुमच्या. तर पहिली एंट्री येईल रॉयल्टी अकाउंट डेबिट टू. आता शॉर्ट वर्किंगमध्ये अमाऊंट नाही आहे, इथं पण नाही इथं पण नाही. इथं आलं तर डेबिट होतो शॉर्ट वर्किंग, इथं आलं तर क्रेडिट होतो, बट इथं पण नाही इथं पण नाही, म्हणून इथं काय होणार आहे, डायरेक्ट टू बी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. रॉयल्टीची अमाऊंट किती आहे, तर 24,000 आणि बी लिमिटेडला दिली आपण रॉयल्टी. काय पेड केलं, रॉयल्टी. जेव्हा रॉयल्टी जास्त असते तेव्हा मिनिमम रेंट नाही लिहायचं, रॉयल्टी लिहायचं. बीइंग रॉयल्टी पेएबल. तर शॉर्ट वर्किंगमध्ये नाही आहे, त्यामुळे शॉर्ट वर्किंग रिकव्हरेबल किंवा रिकव्हरेबल असं आपण लिहू शकत नाही, म्हणून लिहायचं बीइंग रॉयल्टी पेएबल. दुसरी एंट्री आहे बी लिमिटेड टू बँक. इथं पेड लिहायचं, इथं पेएबल इथं पेड. टू बँक, बँक म्हणजे दिले पैसे. बँक लिमिटेड अकाउंट हा पहिला बी लिमिटेड डेबिट आहे. बी लिमिटेडच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे बघा, ही अमाऊंट बी लिमिटेडच्या कॉलममध्ये येते, तर ही आहे 24,000. तर बी लिमिटेडला येईल 24,000 आणि बँकेतून गेले, आपल्या माझ्या बँकेतून गेले म्हणून मी बँक अकाउंट क्रेडिट केला. बी रॉयल्टी पेड. आता मिनिमम रेंट नाही मी दिलं, काय दिलं, रॉयल्टी पेड. इथं पेएबल इथं पेड. आणि तिसरी एंट्री आहे रॉयल्टीची अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट. अकाउंट
क्रेडिट. आता बघा ही शॉर्ट वर्किंग अकाउंट हा तिसऱ्या एंट्रीत क्रेडिट होतो किंवा जर ह्या कॉलममध्ये अमाऊंट असेल तर, बट ह्या रिटर्न ऑफच्या कॉलममध्ये अमाऊंट नाही, म्हणून शॉर्ट वर्किंग अकाउंट तिथं येणार नाही. म्हणून मी फक्त लिहिलं प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी. रॉयल्टीची अमाऊंट आहे 24,000. मग पहिली अमाऊंट टाकूया आपण 24,000 आणि ट्रान्सफर केले 24,000. नरेशन येईल बिईंग रॉयल्टी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. असा आपला हा क्वेश्चन इथं संपलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.